फॉलोअर्स कमी असल्या म्हणून काय झालं? माझी पोस्ट बघू तुझा बीएफ पण लाजतो नाही, हसतो येडे. हा विचार करून का रेडा नेमका आलाय कुठून? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा रोस्टी व्हिडिओ घेऊन आलो, ते पण लोकांची जळवायला. खेलने की उम्र में नाम बनाया है तो दोस्त की जगह दुश्मन तो पैदा होंगे ही. बाळा, त्या शाळेतल्या मॅडम आहेत, दुश्मन नाही तुझ्या. त्यांना दुश्मन अजिबात बोलू नको. चुकू नको. जर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर ते दुश्मनासारखं तुला चपला खाली तोडवतील. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. प्रेम तर सगळेच करतात, तू अभ्यास कर. आणि तू इंस्टा बंद कर. उगा फालतू छपरीगिरी करून तरी काय भेटणार आहे ना. पहिले 2 विषय आपले बॅकला राहिले, तेच फक्त वाढून 4 होतील, बाकी काहीच नाही. जे मी बोलल ते त्याला ऐकावंच लागणार. प्रेमिका आहे ना मी, प्रेमात कायम प्राईम मिनिस्टरच सांगा. अगदी बरोबर. तू नाही ग, तू आणि तुझा भोळा गैरसमज सुद्धा. प्रेमात भले तू प्राईम मिनिस्टर असशील, परंतु खऱ्या आयुष्यात तू फक्त भांडे घासणारी कामवाली बाई सोडून काहीच नाहीयेस. बात तो सही है. लोक म्हणतात तो गेला तर दुसरा भेटेल, बट आय स्टील बिलीव्ह इन तो नाही तर कोणीच नाही. अशी अपेक्षा बिलकुल ठेवू नको, कारण अशी अपेक्षा जर तू ठेवलीस तर सलमान खान सारखी राहून जाशील. त्याच्याकडे लय काय आहे ग, पण तुझ्याकडे रानू मंडल एवढं फेम पण नाही. लय बेकार हाल होते तुझे. आमच्याबद्दल लोकांना काय सांगताय ते कळतंय की आम्हाला. आमच्या डोळ्यावर काय पट्टी नाही आणि आमच्या टप्प्यात आल्यावर काय सुट्टी नाही. ए बारके, चुकू नको. हवा आली तर डायरेक्ट उडून जाशील. आणि काय म्हणत आमच्या टप्प्यात आलं सुट्टी नाही. भांडण झालं, समोरच्या पुरीने फक्त असा हात फिरवला तर त्या हाताच्या हवेने तू 4 कोस लांब जाऊन पडशील. आणि तू बाईगिरी दाखवते का? जा आपलं 2 टाइम पोटाला खा आणि तब्येत बनवा. वाळली गाठी कुठली प्राण चले जा पर हवाबाजी ना जा. किती दिवस स्टोरी लाईक करशील? आवडत असेल तर सांगून टाक ना. ना आवड एवढी खराब नाही का आमची. आणि ते लाईक फक्त तुझ्या मनाला चांगलं वाटावं म्हणून करत असतो आम्ही. मेरे साथ अन्याय हुआ है. तुझ्या असे बाईल चाळे बघून मला हेच समजत नाही, तू बाई आहे का भाई आहे? आग माझी चंद्रा तू. पण तुझे बालिक साय पाहून मला एवढं तर समजतं, ना तू बाई आहे ना तू बाई आहे. तू दुसरंच काहीतरी हाय जे आम्हाला बिलकुल समजत नाहीये, पण तू काहीतरी हाय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. संतूर साबणावर पेन फ्री द्यायला, आंघोळीच्या नंतर अंगावर काय निबंध लिहायचं का? काय दम असल तर गायच्या पर चुना पुढे फ्री देऊन दाखवा, मग मानू. आता शिक तुला किती अक्कल आहे ते समजलं. गायच्या पुढीवर चुनापुडी फ्रीच असते. आता तरी त्या इंस्टाग्रामच्या छपरी युनिव्हर्स मधून बाहेर निघ, नाहीतर काही दिवसात निबंध कसा लिहायचा ते पण तुला आठवणार नाही. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.